17,000 रुपये तुम्ही सांगितलं होतं ना हेक्टरी देऊ म्हणून, दिले का? मग हे पॅकेजमध्ये त्याचा पण आकडा होता विम्याच्या रकमेचा. पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, त्यामध्ये 14 पिकांचा समावेश असून रब्बी हंगामातील 6 पिकांना पीक संरक्षण दिले जाते. खरीप 2000 हंगाम 2025 करता एकूण 2,407 कोटीचा विमा हप्ता हा आपण भरला होता. आजच्या स्थितीनुसार 17.17 लाख शेतकऱ्यांना, पाटील साहेब 17.7 शेतकऱ्यांना 1,582 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी 1,523 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केलेले आहेत आणि उर्वरित 59 कोटी रुपये रकमेचं वाटप हे प्रगतीपथावर आहे. एकूण पात्र लाभार्थ्यांपैकी आता सध्या साधारणतः 96% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे आणि उर्वरित जे रक्कम आपल्या शेतकऱ्यांना त्या बाबतीत सुद्धा निश्चित प्रकारे आमचे प्रयत्न लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्यांना मिळेल यासाठी प्रयत्न चालू आहे. आपल्याला माहिती आहे की बीड प्रमाणे आपण पूर्वी अध्यक्ष महोदय विमा कंपन्यांना प्रीमियम आपण जे देतो आणि नफा जास्त मिळायचा यासाठी बीड पॅटर्न 80-110 मॉडेल आपण सध्या राबवत असल्यामुळं निश्चित प्रकारे विमा कंपन्यांना 20% जास्त नफा कंपन्या आता कमवू शकत नाहीत. पीक विम्याच्या बाबतीमध्ये शेतकरी तसेच लोकप्रतिनिधीच्या काही ठिकाणी आक्षेप आहेत, काही अडचणी आहेत. याबाबत सदर प्रकारच्या अनुषंगाने मी आपल्याला एवढं सांगतो की संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, आमच्या कृषी विभागाचे अधिकारी असतील, या सर्वांना सदर आक्षेपाची पडताळणी करण्यास आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. पण निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये अजूनही आपल्याला काही गोष्टी विमा कंपनीचे प्रतिनिधी असतील किंवा आपले कलेक्टर महोदय किंवा आमच्या कृषी विभागाच्या बाबतीत काय करणं गरजेचं आहे या बाबतीमध्ये भविष्यामध्ये त्या केल्या जातील. पण माझ्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्याला पीक विम्यापासून तो वंचित राहणार नाही याची काळजी निश्चित प्रकारे आमचा कृषी विभाग घेईल. पीक विमा योजना शेतकऱ्यासाठी आहे का कंपन्यासाठी आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मागच्या वर्षी 93,80,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. संरक्षित रक्कम किती होती? 2400 कोटी रुपये हप्ता भरला. संरक्षित रक्कम होती 31,985 कोटी. आजपर्यंत किती वाटप झाले शेतकऱ्यांना? 1,500 कोटी. 31,000 कोटीच्या संरक्षित रक्कमेच्या अगेन्स्ट त्याच्या बदल्यात फक्त 1,500 कोटी रुपये वाटप झाले. म्हणजे ह्याची टक्केवारी जर काढली तर 4.76% फक्त नुकसान भरपाई मिळाली संरक्षित रकमेच्या अगेन्स्ट. आणि तुम्हाला आठवत असेल, तुम्ही त्या पॅकेजची प्रेस जर बघितली, मी ऐकलं होतं सुधीर भाऊ, त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री म्हणले होते की आम्ही हेक्टरी 17,000 रुपये विमा देऊ. आता मिळालेली रक्कम आणि शेतकऱ्यांची संख्या, मिळालेल्या रकमेला शेतकऱ्यांची संख्या भागितलं तर 1,600 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळाले फक्त विमा. म्हणजे 93 लाख शेतकऱ्यांना तुम्ही 1,500 कोटी दिलेत. प्रत्येकाला कमी जास्त असतील पण सरासरी जर काढली, कोणासाठी करताय? 17,000 रुपये तुम्ही सांगितलं होतं ना हेक्टरी देऊ म्हणून, दिले का? मग हे पॅकेजमध्ये त्याचा पण आकडा होता विम्याच्या रकमेचा. मिळाले का ते रक्कम? पैसे कधी मिळणार? तुम्ही ट्रिगर काढले. ट्रिगरच्या बाबतीत आता या वर्षी अल निनोचा प्रादुर्भाव आहे, पेरणी न होणे, काही ठिकाणी पेरणी होणार नाही, पावसाचा खंड पडणार आहे, त्यामुळे उत्पादनात खूप मोठी घट येणार आहे. मागच्या वर्षीपासून सगळ्यांचीच मागणी आहे, कृषी मंत्र्यांची मागणी आहे ट्रिगर काढा म्हणून. माझं म्हणणं आहे उत्पादन करण्यापेक्षा हे ट्रिगर तुम्ही लागू केले पाहिजे. ट्रिगर लागू केले तर ह्या वर्षी अल निनोचा जो प्रादुर्भाव होणार आहे, ह्यात जो पावसाचा खंड किंवा काही ठिकाणी जी पेरणी नाही होणार या ठिकाणी त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळं मी ट्रिगर लागू केले तरच शेतकऱ्यांना. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त 20 या आपल्या चॅनलवर